जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं पत्र आहे, ज्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येऊन जातं की पवित्र पोर्टलवर ज्या काही खासगी संस्था आहेत त्या खासगी संस्थांच्या जागा जास्तीत जास्त येण्यासाठी प्रशासन स्वतःहून प्रयत्न करत आहे। काय आहे त्या पत्रामध्ये त्याविषयी सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येथे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS च्या पॅटर्न प्रमाणे सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड टेट स्वरूपामध्ये देखील जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते उपलब्ध असणार आहेत। PDF नोट्स असेल, डाऊट क्लिअरिंगचं सेशन असेल, त्यातल्या त्यात अनलिमिटेड व्हॅलिडिटी आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज असं आहे। त्याच्यासोबतच 28,000 प्रश्न असलेली महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशी टेस्ट सिरीज ज्यामध्ये 500 टेस्ट आहेत ती यामध्ये मोफत देण्यात आलेली आहे। यामध्ये विशेष म्हणजे आपण प्रत्येक विषयासाठी 2-2 शिक्षक या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून एका विषय शिक्षकाकडून जर का एखादी कन्सेप्ट क्लिअर करणं बाकी राहिली तर दुसरा शिक्षक ती कन्सेप्ट नक्की तुमची क्लिअर करून देईल। आणि विशेष म्हणजे याच्यावरती गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्तानं डिस्काउंट दिलेला आहे 15%, आणि या डिस्काउंटचा आज शेवटचा दिवस आहे। म्हणून आपण लवकरात लवकर या ऑफरची या ठिकाणी जे आहे या ऑफरच्या मदतीने लाभ घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायची। बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेता येणार आहे। चला आपण आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे की काय आहे ते पत्र। तर बघा, या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय जे जिल्हा परिषद नांदेड यांचं एक पत्र आहे। हे पत्र अतिशय महत्त्वाचं आहे, खऱ्या अर्थानं 2 दिवसापूर्वीचं पत्र आहे, परंतु हे जे पत्र लिहिलेलं आहे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक खासगी अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळा म्हणजे प्रायव्हेट सोसायटीजला, याचा विषय आपल्याशी निगडित आहे। पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी 29 आणि 31 रोजी जे आहे कार्यालय सुरू ठेवण्याबाबत यामध्ये त्यांनी सांगितलं 29 ला देखील कार्यालय सुरू राहील आणि आजच्या तारखेला 31 तारखेलाही आपलं कार्यालय सुरू राहणार आहे। कार्यालय सुरू का बरं ठेवायचं आहे त्याचं कारण आहे आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत जाहिरात देण्याची कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून यामध्ये सांगितलेलं आहे की 2022 ची जी टेट परीक्षा झालेली आहे त्यानुसार शिक्षक भरतीची जी कारवाई आहे ती सुरू आहे। याकरिता पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शिक्षकांची रिक्त पदांची जाहिरात देण्याची सुविधा 31 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या संस्थेची बिंदू नामावली अद्ययावत आहे अशा संस्थांनी पोर्टलवर जाहिरात नोंदवण्यासाठी 29 आणि 31 रोजी कार्यालयाला सुट्टी असली तरी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास कार्यालय सुरू राहणार आहे। तरी याद्वारे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते आहे की आपल्या अधीनस्थ शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी या कार्यालयास 29 आणि 31 रोजी उपस्थित राहायचं आहे। याचा अर्थ काय आहे, आज जरी रमजान ईद असली तरी देखील आजच्या तारखेला या ठिकाणी कार्यालय ओपन आहे आणि कार्यालय ओपन ठेवण्यामागचं एकमेव कारण हे आहे पवित्र पोर्टलला खासगीच्या ज्या जाहिराती आहे ते जास्तीत जास्त यायला पाहिजे। असंच जवळजवळ जे आहे सर्वच जिल्हा परिषदांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आयुक्त कार्यालय देखील मित्रांनो या ठिकाणी ओपनच आहे, तेही आज सुट्टीवर नाही आहे। त्यामुळे ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी थोडीशी फायद्याची आहे की ज्यांचं टार्गेट प्रायव्हेट सोसायटीला लागणं आहे त्यांना याच्यामुळे फायदाच होणार आहे। फक्त आपली एकच इच्छा पूर्ण होण्याची बाकी राहिलेली आहे, जिल्हा परिषदांच्या देखील जागा अगदी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जागा यायला पाहिजे, एवढीच आपली सर्वांची माफक इच्छा आहे। त्याकरिता पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन देखील सुरू आहे।